नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. 14 डिसेंबरच्या नवरी मेळ हिटलरलाच्या भागात काय होणार आहे ते आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की आजी लीलाला एजेने दिलेली साडी देतात आणि लीला ती साडी घेऊन खूप खुश होते. ती आरशात बघून ती साडी स्वतःच्या अंगावर घालते आणि आजीना विचारते, आजी मी कशी दिसते? लीला खूप खुश झालेली असते. लीला आजीना सांगते, साडी खूप मस्त दिसते मला. ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला खूप आवडली आहे. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी लीलाने दिलेली कामं करण्यासाठी बाहेर पडतात. तर त्यांच्याकडे कारचा ऑप्शन नसतो. बाहेर खूप ऊन असतं. त्यामुळे सरस्वती खूप टेन्शनमध्ये येते. ती म्हणते मला या अशा उन्हामध्ये बाहेर पडण्याचा मूड नाहीये. तर दुर्गा सांगते की मी सगळी कामं आउटसोर्स केलेली आहेत. त्यामुळे काही टेन्शन नाही. तर सरस्वती म्हणते की लीलाने आपल्याला 2,000 रुपये दिलेत. 2,000 रुपयामध्ये आउटसोर्स कसं होणार? तर दुर्गा म्हणते, ती कोण आहे आपल्याला 2,000 रुपये देणारे? आपल्याकडे काही पैसे नाहीत का? आपल्याकडे एवढी वाईट वेळ आलेली नाहीये की दुसरे कोणी आपल्याला पैसे देतील आणि आपण त्याच्याने कामं करणार. आणि दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मीला क्रेडिट कार्ड दाखवते. त्यावर सरस्वती खूप खुश होते आणि त्या तिघी तिथून निघतात. इथे आजी आणि लीला डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि आजी सांगत असते की मी खूप खाल्लंय, आता मला अजिबात भूक नाहीये. आणि आजी लीलाला विचारतात, लीला तू अभिरामला सांगितलंस का की तुला गिफ्ट आवडलंय ते? त्यावर लीला नाही सांगते. मग आजी सांगते, अगं मग त्याला सांग फोन करून, त्याला बरं वाटेल. तर लीला म्हणते, नाही आजी, ते कामात असतील. त्यावर आजी म्हणतात, हा विचार तू कधीपासून करायला लागली? हक्काने तू गिफ्ट मागितलंस ना, मग हक्काने ते आवडलंय असं सांगायला नको? आणि मग लीला अभिरामला सांगायला जाते आणि आजी एकट्याच डायनिंग टेबलवर असतात. तर आजी उठण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांचा तोल जातो. त्या पुन्हा प्रयत्न करतात, तर पुन्हा त्यांचा तोल जातो आणि मग कशाबशा आजी स्वतःच्या रूममध्ये निघून जातात. इथे लीला स्वतःच्या रूममध्ये स्वतःशीच बोलत असते की काय करू? एजेना कसं सांगू की मला साडी आवडलीये? फोन करू का? लीला फोन लावायला जाते आणि नंतर म्हणते, लीला एजे कामात असतील, ते चिडतील तुझ्यावर. मग ती फोन कट करते आणि मग ती विचार करत बसते. आजी कशाबशा त्यांच्या बेडरूममध्ये येऊन बेडवर बसून राहतात आणि पाणी पितात. इथे लीला मात्र एजेशी कसं बोलता येईल, एजेशी कॉन्टॅक्ट कसा करता येईल ह्याच्याच विचारात असते. ती मनात म्हणते की मी डायरेक्टली एजंटच्या ऑफिसमध्ये जाऊ का? ते कॉन्फरन्सवर तर नसतील ना, ते बिझी तर नसतील ना, वगैरे. आणि मग शेवटी लीला एजंटसाठी नोट लिहायचं ठरवते आणि लीला नोटमध्ये लिहिते, फिलहाल मेरे दिल का हाल है, साडी का रंग कमाल है. आणि नंतर तिला वाटतं की एजेने असं काही वाचलं तर तिला घराच्या बाहेर काढतील आणि मग ती नोट फाडून टाकते. लीला पुन्हा एकदा प्रयत्न करते आणि त्यानंतर तो सुद्धा प्रयत्न तिला आवडत नाही. मग ती पुन्हा ती चिठ्ठी फाडून टाकते. आणि इथे आजींच्या रूममध्ये आजींची तब्येत जास्ती बिघडलेली असते. आजी लीलाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात. लीलाला तिच्या रूममध्ये सगळं फिल्मी सुचत असतं. त्यामुळे ती मनात म्हणते की पार्टनर, आता तूच काहीतरी मला सांग, कारण एजे माझ्यासारखे फिल्मी नाहीयेत. आणि इथे आजींच्या रूममध्ये आजी बेडवरून उठतात आणि कशाबशा फोनच्या इथे जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर लीला इथे एजेंचा फोटो स्वतःसमोर ठेवते आणि म्हणते, एजे तुम्ही असेच माझ्या समोर राहा, म्हणजे मला काहीतरी चांगलं सुचेल. आणि शेवटी आजी बेडच्या इथेच खाली पडतात आणि त्या लीला लीला हाक मारत असतात, पण लीलाला त्यांचा आवाज ऐकायलाच येत नाही. इथे लीला मात्र एजेना इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात असते. तिला काय नोट लिहायची हेच सुचत नसतं. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी छानपैकी मटका कुल्फी खात असतात आणि इथे लक्ष्मी विचारते की वहिनी किती वाजता निघायचंय? त्यावर दुर्गा सांगते 4 वाजता निघूया. तर लक्ष्मी म्हणते, वहिनी 5 वाजले. तर दुर्गा म्हणते, ह्या 5 वाजले, आजींना गोळ्या द्यायच्या होत्या. आणि मग दुर्गा तिकडच्या एका ड्रायव्हरचा फोन हातात घेते आणि ती घरी कॉल लावायचा प्रयत्न करते. तर लक्ष्मी सरस्वतीला म्हणते, सरू, दुर्गा वहिनींनी लीलाला आजींना गोळ्या देण्यासाठी सांगितलं होतं, तो निरोप तू दिला होतास ना? त्यावर सरस्वती म्हणते, मी नाही सांगितलं. तुम्ही सांगितलं नाही का?
तर लक्ष्मी म्हणते मी विसरले. तर सरस्वती म्हणते मी सुद्धा विसरले. तर लक्ष्मी आणि सरस्वती हे दुर्गापासून हाईड करतात आणि तिलाच विचारतात की दुर्गा वहिनी, लीलाने गोळ्या दिल्या ना आजींना? तर दुर्गा म्हणते कसं करणार, आजी फोनच उचलत नाहीये. त्यावर सरस्वती म्हणते दुर्गा वहिनी तुम्ही लीलाला कॉल करा ना. तर दुर्गा म्हणते जसं काय तिचा नंबर पाठ आहे ना मला. मूर्ख मुलगी, कशाला फोन काढून घेतलास, असे ती लीलाला उद्देशून म्हणते. काहीही करत असते ही लीला. एकतर फोन नसल्यामुळे वेळेचं भान राहिलं नाही, आपल्याला निघायला हवं. आणि दुर्गा वहिनी लगेच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात आणि त्या जाऊन गाडीमध्ये बसतात सुद्धा. तर लक्ष्मी आणि सरस्वती आपापसात बोलतात की जे झालंय ते आपल्या दोघींमध्येच राहिलं पाहिजे, आपण दुर्गा वहिनींना सांगायचं नाही. इथे फायनली लीला एक नोट लिहिते ती आणि ती नोट वाचून खूप खुश होत. गाडीमध्ये दुर्गा म्हणत असते आजींची तब्येत बिघडली ना तर मी सोडणार नाही त्या लीलाला. आणि शेवटी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती घरी येतात आणि घरात आल्यावर जोराजोरात ओरडतात लीला, आजी कुठे आहे? तर लीला धावत येते आणि सांगते आजी असतील त्यांच्या खोलीमध्ये. त्यावर दुर्गा म्हणते अगं मग त्या कॉल का नाही घेत आहेत? त्यावर लीला म्हणते मला नाही माहिती, काय झालंय? तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती धावत आजीच्या रूमच्या दिशेने जातात आणि लीला सुद्धा त्यांच्या मागून जाते. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती आणि लीला आजींच्या रूममध्ये येतात आणि त्या बघतात की आजी खाली पडलेल्या आहेत. सरस्वती आजींना पाणी द्यायचा प्रयत्न करते पण आजी पाणी सुद्धा पित नाहीत आणि मग ते डॉक्टरांना बोलवतात. यश डॉक्टरांना बोलवायला जातो. लीला आजींना उठवण्याचा प्रयत्न करत असते तर दुर्गा लीलावर चिडते आणि म्हणते आजींना हात लावू नकोस, तुझ्यामुळे झालंय हे सगळं. दुर्गा लीलाला म्हणते दुपारच्या गोळ्या आजींना दिल्या होत्यास का? लीला म्हणते माझ्यामुळे काय झालं हे? त्यावर दुर्गा म्हणते की तू दुपारच्या गोळ्या आजींना दिल्या होत्यास का? दिल्या होत्यास का? असे दोनदा विचारते. एवढ्यात लक्ष्मी म्हणते वहिनी फोन तर लागला पण डॉक्टर फोन उचलत नाहीये. त्यामुळे ह्या तिघी अजून घाबरतात. इथे लीला घाबरून रूमच्या बाहेर येते आणि कोणाला तरी कॉल करत असते. दुर्गा आजींना सांगते की आजी तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल, असे म्हणून दुर्गा सुद्धा रूमच्या बाहेर निघते आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रसिका हो, तुम्ही राकेश बापटचा घटस्फोट का झाला, राकेश बापटची बायोग्राफी हे दोन्ही व्हिडिओ पाहिलेत का? आमच्या चॅनलवर ते आहेत, तुम्ही ते नक्की बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.